कल्पना नहीं कर सकते जीवन में इस प्रकार का भी योग सुयोग आएगा। ये अंडमान में हम सब लोग इकट्ठा होंगे और वो भी स्वतंत्रवीर सावरकर जी के पूर्णाकृति प्रतिमा का अनावरण करने, साथ ही में एक कॉफी टेबल बुक अगली पीढ़ी को और सावरकर जी के विचार पहुंचाने के लिए और कुछ गीतों को अपने स्वर में गाने वाले युवा साथी के एक गीत कैसेट के रूप के प्रकाशन में। और सबसे बड़ा योग तो यह है कि 115 साल पूरे हुए जिस गीत को ने मजसी ने, उस गीत के मूल संगीतकार स्वयं मुंबई महाराष्ट्र से चल के अंडमान में यहां पर आके हम सबके सामने उसका प्रस्तुतिकरण करें। ये असंभव अचंभित करने वाली सभी चीजों को आज हम सब लोग महसूस कर रहे हैं। हम सब जानते हैं कि जिनके लिए, जिनको अभिवादन करने के लिए हम इकट्ठा हुए हैं, वो स्वतंत्रवीर सावरकर जी, जो महाकाव्य और महानायक जिनको कहा जा सकता है, ऐसे महानायक के लिए हम इकट्ठा हुए हैं। उस महानायक के इस कार्यक्रम के उद्घाटन प्रमुख स्वरूप इस नाते देश के बड़े साधक, जिसको हम कह सकते हैं, भारत माँ के साधक इस नाते जो काम कर रहे हैं, ऐसे परम पूज्य सरसंघ चालक मोहन भागवत जी के उपस्थिति में महानायक को अभिवादन करने के लिए देश के साधक है तो जन के नायक भी यहाँ पर उपस्थित है, वो अमित शाह जी के रूप में, और जिन्होंने इन सब विचारों को स्वरबद्ध गायक इस रूप में काम कर दिया, ऐसे पंडित हृदयनाथ मंगेशकर जी के उपस्थिति में। मैं नरेंद्र हेटे जी को पूछ रहा था की पाईकचा अर्थ काय, का ज्यावेळेला महानायक, महागायक, जननायक सगळे आल्यावर आम्ही सगळे पाईकच होतो, आणि म्हणून अशा पद्धतीच्या या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचं सौभाग्य मिळालं। खरं तर या गीताने कित्येक करोडो युवकांना प्रेरणा दिली असेल। हे गीत स्वतंत्रवीर सावरकरांचं चरित्र हे प्रत्येक भारतीयाला वाचल्यानंतर त्याच्यातली ऊर्जा वाढवणारच आहे। पण स्वातंत्र्यवीर सावरकरांचं जीवन इतकं विलक्षण आहे की आपण बघितलं असेल तर भारत स्वतंत्र झाला, पण स्वतंत्र भारतामध्ये तरीही बंदिवान असलेला माणूस म्हणजे स्वतंत्रवीर सावरकर। जन्म एक, पण एका जन्मामध्ये दोन जन्माची जन्मठेप भोगणारा कोण, तर स्वतंत्रवीर सावरकर। ज्यांच्या नावातच स्वातंत्र्यवीर आहे, त्या स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्या माणसाचं आयुष्य सगळ्यात जास्त काळ बंदिवासात गेला अशी व्यक्ती म्हणजे स्वतंत्रवीर सावरकर। जो कवी मनाचा आहे पण तरीही क्रांतिकारक आहे, असा कवी मनाचा क्रांतिकारक म्हणजे स्वतंत्रवीर सावरकर। जो साहित्यिक आहे, पण साहित्यिक असून सुद्धा खांडेकरजी सशस्त्र लढा देणारा माणूस म्हणजे स्वतंत्रवीर सावरकर। जो विज्ञाननिष्ठ आहे, पण धर्माधिष्ठित जगणारा माणूस म्हणजे स्वतंत्रवीर सावरकर। जो फॉरवर्ड आहे, उद्याचा विचार करणारा आहे, पण तरी मागच्या विरासत याची कास धरणारा माणूस म्हणजे स्वतंत्रवीर सावरकर। जो कर्मकांड रहित आहे, पण तरीही जगण्यामधली कर्मठता आहे, तो माणूस म्हणजे स्वतंत्रवीर सावरकर। विदेशात राहिल्यावर अनुभव वाईट आला म्हणून भारताकडे जाऊन स्वातंत्र्याची लढाई लढला असं नाही, तर भारतातल्या स्वातंत्र्याची लढाई विदेशात राहून लढणारे स्वतंत्रवीर सावरकर। जे परंपरानिष्ठ आहेत, परंपरानिष्ठ असले तरी रूढीवादी नाहीत, असे स्वतंत्रवीर सावरकर। आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे की ज्या व्यक्तीने त्यांच्यावर असंख्य अन्याय, अत्याचार झाल्यानंतर सुद्धा शारीरिक बाधा, शारीरिक बंधनं ही आत्मिक प्रगतीला थांबवू शकत नाही, हे दाखवणारे स्वतंत्रवीर सावरकर। त्यांना अभिवादन करण्यासाठी आपण आलोत आणि त्यामध्ये एवढे सगळे महान व्यक्ती आहेत। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। आणि शेवटला नरेंद्र हेटे
अमेय हेटे, संजय गायकवाड, व्हॅल्युअल ग्रुप, मंजिरीताई, या सगळ्यांचं कौतुक करावं तेवढं कमी की कुठलाही निस्वार्थ भावनेने आणि निष्पक्ष राहून सुद्धा देशभक्तीच्या विचारावर प्रामाणिक राहणाऱ्या या व्हॅल्युएबल कुटुंबाने आम्हालाही सहभागी करून घेतलं. त्याबद्दल धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.